नमस्कार मित्रांनो, मी जीवन आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहो. आज आपण पाहणार की सायकोलॉजी महत्त्वाची की स्ट्रॅटेजी महत्त्वाची. मित्रांनो, सायकोलॉजी आणि स्ट्रॅटेजी दोन्ही महत्त्वाचे आहेत. आपण बरेच व्हिडिओ पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं आहे की 80% सायकोलॉजी, 20% स्ट्रॅटेजी किंवा अशा पर्सेंटेज वाईज तुम्हाला सांगितलं जातं. पण मला वाटतं मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला सायकोलॉजीवर काम करणं आवश्यक आहे. कारण मित्रांनो, आपण मार्केटमध्ये नवीन असतो आणि मार्केटचं ज्ञान आपल्याला माहीत नसतं, स्ट्रॅटेजी आपल्याला माहीत नसतात आणि आपला मेंदू तसा काम करत नाही आणि आपण हवं तिथं ट्रेड घेतो, हवी तिथे आपल्याला ट्रेड दिसतात. तर त्यामुळे आपण सुरुवातीला शिकलेलो नसतो किंवा नवीन असतो, तर त्यामुळे आपला लॉस होण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे पहिल्यांदा तर आपलं कॅपिटल हे खूपच कमी असावं, की जिथपर्यंत आपण त्या छोट्या कॅपिटलवर काहीतरी बनवून दाखवत नाही 1-2 महिन्यामध्ये, तिथपर्यंत समजून चला की आपण अजून मार्केटमध्ये शिकलेलं नाही आहे. आणि मित्रांनो, सायकोलॉजी पहिल्यांदा महत्त्वाची. पहिल्यांदा सुरुवातीला 80% महत्त्व आपण सायकोलॉजीला द्यायला पाहिजे. कारण सायकोलॉजीनुसार आपला जो लॉस असतो तो लॉस कंट्रोलमध्ये राहतो. जसं एक उदाहरण जर पाहायचं झालं तर आपण दिवसाला समजा 2 किंवा 3च ट्रेड घेणार, तर आपला 2 आणि 3 ट्रेडमध्ये जेवढा लॉस व्हायचा तेवढा होऊन जाणार, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. पण आपण जर नियम बनवला नाही तर आपले जास्त लॉस होऊ शकतो. आणि जेव्हा आपली सायकोलॉजी एकदा बनून जाईल तर तेव्हा मग मित्रांनो आपण स्ट्रॅटेजीला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. कारण सायकोलॉजी आपली बनलेली असते, आपण मग 2 किंवा 3 ट्रेडच्या वर घेणार नाही. पण नंतर मग आपण एखादी चांगली स्ट्रॅटेजी शोधून फक्त त्याच्यावरच काम करायला पाहिजे, एकच स्ट्रॅटेजी. आणि तिलाच तुम्ही म्हणजे हाय प्रोबॅबिलिटीवाली स्ट्रॅटेजी तुम्ही शोधून काढा, जेणेकरून हे पहा तुम्ही बॅक टेस्टिंग करा की ते किती वेळा तुम्हाला प्रॉफिट दिलेलं आहे तिने अगोदर, आणि त्यानुसार मग त्यावर तुम्ही काम करा. म्हणजे तुम्ही नंतर मग 80% मास्टर स्ट्रॅटेजीला द्यायला तिला चालेल आणि 20% सायकोलॉजीला, कारण सायकोलॉजी तुमची बनलेली असते ती. धन्यवाद मित्रांनो.